बऱ्याच दिवसांपासून हा मिनी व्लॉग मला तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करायचा होता, बट ते राहूनच गेलं. म्हटलं चला शूट करून ठेवलं आहे, तर शेअरसुद्धा करायला पाहिजे. तर हा मिनी व्लॉग आहे गुढीपाडव्याच्या दिवशीचा. सकाळी उठून आम्ही तिघही जण जिममध्ये गेलो. आज जियानासुद्धा आमच्याबरोबर आली होती, बिकॉज जियानाला आहे स्कूलला सुट्टी. जे काही टिफिन्स मी तिचे कॅरी केले होते ते तिने सगळे फिनिश केले. इथे आमचंसुद्धा वर्कआउट कंप्लीट झालं होतं आणि धावत पळत आम्ही निघालो घरी, बिकॉज आम्हाला इथून पुढे 2 ठिकाणी जायचं होतं. छान अशी साडी नेसली आणि साडी नेसायचं म्हटलं ना कोणीतरी पाहिजे. नशीब आज प्रणवचं वर्क फ्रॉम होम होतं म्हणून ते सगळं पॉसिबल झालं. त्यांनी मला हेल्प केली साडी घालण्यामध्ये आणि मी गेली सोसायटीमध्ये खाली, बिकॉज आज होतं तिथे सुंदर अशी शोभायात्रा. इन डिटेल सगळ्या गोष्टी मी व्लॉगमध्ये शेअर केल्या. अजूनपर्यंत नसेल बघितलं तर नक्की जाऊन चॅनलवर बघा. आणि तिथून 10 मिनिटात निघून आम्ही पोहोचलो आईबाबांकडे. अर्ध्या तासात आईंना स्वयंपाक करून दिला. आईंनी तेवढ्याच वेळात पूजासुद्धा केली. सगळ्यांचे ताट वाढून घेतले आणि एकत्र मिळून सगळ्यांनी आम्ही जेवण केलं. जियानाचं सुद्धा आबांबरोबर भरपूर असं खेळून झालेलं होतं आणि मग आम्ही टिफिन घेऊन निघालो घरी. घरी थोडेफार जे शूट्सचे कामं होते ते कंप्लीट केले आणि अचानकच मम्मीचा फोन आला की ते येत आहे. तर किती छान ना, जेव्हा सासर आणि माहेर जवळ असतं ना, तर असे सण सगळे सोबत सेलिब्रेट करायला मिळतात. तर नवीन वर्षाची सुरुवात ही दोन्ही फॅमिलीबरोबर झाली. मम्मी पप्पासुद्धा आले, संध्याकाळी स्वयंपाक केला, एकत्र छान अशा गप्पा गोष्टी केल्या आणि दिवसाचा शेवट झाला.